तर नमस्कार, वेलकम बॅक. तर आपण पाहत आहोत BMC-JEEचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही ब्रांचेससाठी. तर चला सुरुवात करूया. तर आता आपण पाहूया लेक्चर 3 मध्ये नेटवर्क टर्मिनॉलॉजीज काय काय आहेत ते. तर या डेफिनेशन सर्वात पहिल्यांदा आपण पाहून घेऊया आणि त्याचा अर्थ काय होतो तेही बघूया. ॲक्टिव्ह एलिमेंट्स. तर पहिलं डेफिनेशन आहे ॲक्टिव्ह एलिमेंट्स. आपण फर्स्ट लेक्चरमध्येच बघितलं होतं की ॲक्टिव्ह एलिमेंट्स कशाला म्हणतात. तर त्याची इथे डेफिनेशन दिलेली आहे. अँड ॲक्टिव्ह एलिमेंट इज वन विच सप्लायज अ इलेक्ट्रिकल एनर्जी टू द सर्किट. ओके, जी इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्या सर्किटला देते, म्हणजे करंट सोर्स किंवा व्होल्टेज सोर्स, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह एलिमेंट्स, कारण ते ॲक्टिव्हली प्रेझेंट असतात सर्किटमध्ये. ओके, देन आहेत पॅसिव्ह एलिमेंट्स. पॅसिव्ह एलिमेंट्स म्हणजे काय, तर जे एलिमेंट्स एनर्जी कन्झ्युम करतात, किंवा इथे लिहिलं आहे त्यांनी की द पॅसिव्ह एलिमेंट इज द वन विच रिसीव्स द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड देन इदर कन्वर्ट इन टू द हीट और स्टोर इन द इलेक्ट्रिक फील्ड और स्टोर इन द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा इंडक्टन्स. ओके, तर हे आहेत आपले पॅसिव्ह एलिमेंट. जे लोड असतात त्यांना आपण म्हणतो पॅसिव्ह एलिमेंट्स. ओके, आता पाहूया पुढे नोड. तर नोड म्हणजे काय. A node of a network is an equipotential surface at which two or more circuit elements are joined. Okay, तर नोड म्हणजे काय, तर टू और मोर सर्किट्स एलिमेंट्स आर जॉईंट. म्हणजे इथे आपण पाहू शकतो या डायग्राम मध्ये, तर ए, बी आणि सी इथे टू किंवा मोर सर्किट एलिमेंट जॉईंट आहेत. ओके, आता ए मध्ये काय कनेक्टेड आहे, ए ला एक तर हा R1 रेजिस्टर आहे आणि E1 हा व्होल्टेज सोर्स आहे. ओके, सिमिलरली बी ला R1 सुद्धा कनेक्टेड आहे, R3 सुद्धा कनेक्टेड आहे आणि बी आणि डी मध्ये R2 सुद्धा कनेक्टेड आहे. ओके, सिमिलरली सी या नोडला काय कनेक्टेड आहे, तर R3 आणि हा E2 व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर सर्व एलिमेंट्स कनेक्टेड असेल त्याला आपण म्हणतो नोड. ठीक आहे, तर इथे ए, बी आणि सी हे तिन्ही नोड आहे. ओके, आणि डी सुद्धा. आता पाहूया जंक्शन. तर जंक्शन काय आहे, जंक्शन इज दॅट अ पॉइंट इन अ नेटवर्क वेअर 3 or more सर्किट एलिमेंट्स आर जॉईंट. नोडमध्ये काय होतं, 2 or more सर्किट एलिमेंट्स. ओके, आणि जंक्शनमध्ये 3 or more. तर आता ह्या डायग्राममध्ये फक्त बी आणि डी हे दोनच जंक्शन पॉईंट्स आहेत. ओके, मॅक्झिमम टाइम्स आपण जो डी असतो, म्हणजे हा जो इथे बॉटम साईडला असतो, त्याला आपण ग्राउंड पोटेन्शियलला कन्सिडर करतो रेफरन्ससाठी. त्यामुळे इथे जर आपण जंक्शन पकडला तर बी हा एक जंक्शन होतो, डी सुद्धा जंक्शन आहे, पण आपण त्याला मॅक्झिमम केसेसमध्ये ॲज अ ग्राउंड किंवा अर्थ सारखं आपण त्याला ट्रीट करतो. ओके, तर जंक्शन आणि नोडमध्ये हा एकच डिफरन्स आहे की जंक्शनमध्ये 3 किंवा मोर एलिमेंट्स जॉईंट असतात आणि नोडमध्ये 2 किंवा मोर एलिमेंट्स जॉईंट असतात. ओके, तर ब्रांच म्हणजे काय, ब्रांच इज दॅट पार्ट ऑफ अ नेटवर्क विच लाईज बिटवीन द टू जंक्शन पॉईंट्स. तर आता इथे कोणत्या ब्रांचेस आहेत, तर आपल्याकडे आपण बी आणि डी हा जंक्शन पॉईंट पकडला. ओके, तर इथे ब्रांच होते आपली एक डायरेक्टली सरळ दिसते ती ही R2 ची. ओके, त्यानंतर ही एक दुसरी ब्रांच होऊ शकते ज्याच्यामध्ये E1 आणि R1 कनेक्टेड आहेत, आणि ही तिसरी ब्रांच होते त्याच्यामध्ये R3 आणि E2 कनेक्टेड आहेत. ओके, दोन्ही सर्किट एलिमेंट्स किंवा अजून 3 सर्किट एलिमेंट्स असतील तरी सुद्धा चालेल, पण कम्प्लीट BCD ही एक ब्रांच आहे, BAD ही दुसरी ब्रांच आहे आणि डायरेक्टली B2D ही तिसरी ब्रांच आहे. मग टोटल या सर्किटमध्ये आपल्या 3 ब्रांचेस आहेत. ओके, then बघूया लूप काय आहे. लूप इज एनी क्लोज पाथ ऑफ अ नेटवर्क. कुठलाही जो क्लोज पाथ असेल सर्किटमध्ये त्याला आपण म्हणतो लूप. तर आता इथे लूप कोणते आहेत, तर एक म्हणजे ए, बी, डी आणि परत ए. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो एक लूप. त्यानंतर दुसरा लूप कोणता आहे, तर बी, सी, डी आणि परत बी. ओके, हा आहे दुसरा लूप. आणि अजून एक लूप बनतं, एक म्हणजे ए, बी, सी, डी आणि परत ए, हे पूर्ण टोटल बाहेरचं. ठीक आहे, हे सुद्धा एक लूप आहे. जो सुद्धा क्लोज पाथ असेल त्याला आपण म्हणतो लूप. आणि दुसरा आहे पुढे मेश. अ मेश इज द मोस्ट एलिमेंटरी फॉर्म ऑफ अ लूप अँड कॅन नॉट बी फर्दर डिवायडेड इंटू अदर लूप. तर मेश आणि लूपमध्ये फरक काय आहे, तर लूप ही एक जनरलाइज टर्म आहे, त्याच्यामध्ये कुठलाही क्लोज पाथ असेल त्याला आपण म्हणतो लूप. परंतु मेश काय आहे, तर मेश हा एक एलिमेंटरी पार्ट आहे लूपचा, म्हणजे ह्याच्यात आपण अजून फर्दर लूप्स त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे आता हा जर आपण लास्टवाला लूप कन्सिडर केला ABCDA. ओके, तर ह्याच्यामध्ये 2 लूप आपल्याला दिसतात. एक म्हणजे ABDA पहिलावाला,
हा वाला आणि दुसरा BCDB हे दोन जर आपण जॉईन केले तर आपल्याला हा टोटल ओव्हरऑल लूप मिळतो. ओके, तर मेश म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये फक्त सिंगल लूप असेल तोच, म्हणजे इथे आपले फक्त दोनच लूप मेश जनरेट होतील. तो म्हणजे ABDA फर्स्ट वाला अँड देन सेकंड वाला BCDB. ओके, हा थर्ड वाला आपला येऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी हे दोन लूप्स, दोन मेश कन्सिडर झालेले आहेत. ठीक आहे, पाहूया आता पुढे. तर आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की ओपन झाले वायर, ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट वगैरे म्हणतो. तर त्याच्यापैकी ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट काय आहे ते आपण आता पाहूया. तर ओपन सर्किट म्हणजे काय, वेन देर इज अ ब्रेक इन एनी पार्ट ऑफ अ सर्किट दॅट पार्ट इज सेड टू बी ओपन सर्किट. म्हणजे कुठलाही जर वायरचा पोर्शन जर कुठला ब्रेक झाला असेल, ओपन झाला असेल, तर त्याला आपण म्हणतो ओपन सर्किट झालं. ओके, नो करंट कॅन फ्लो थ्रू अन ओपन. ओके, म्हणजे जर ओपन सर्किट झालं असेल तर त्याच्यामधून कुठलाही करंट फ्लो होणार नाही. जसं की सिमिलरली आपली वॉटर पाईपलाईन असेल. ओके, तर त्याच्यामध्ये जर पाईप कुठे ब्रेक झाला असेल तर त्याच्यातून जे वॉटर आहे ते आपलं फर्स्ट पॉईंट पासून ते सेकंड पर्यंत पास होऊ शकत नाही जर ब्रेक झालं असेल तर. सिमिलरली जर आपल्या वायरमध्ये किंवा जर केबलमध्ये किंवा कंडक्टरमध्ये जर कुठे ओपन झालं असेल, ब्रेक झाला असेल, तर त्याच्यातून आपला करंट फ्लो होणार नाही. तिथे करंटची व्हॅल्यू असेल 0. I इज इक्वल टू आपण त्याला डायरेक्टली 0 कन्सिडर करतो. क्लिअर. सिन्स नो करंट कॅन फ्लो थ्रू अन ओपन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ अँड ओपन हॅज अन इन्फायनाइट रेजिस्टन्स. ओके, तर आपला R काय असतो, R इज इक्वल टू V/I. ओके, सपोज V ची व्हॅल्यू काही असू दे, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत काही असू दे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि जर करंटची व्हॅल्यू सपोज आपण अज्युम केली, करंट इज इक्वल टू 0, तर डिनॉमिनेटरमध्ये जर 0 असेल तर आपण त्याला कसं कन्सिडर करतो, R इज इक्वल टू V/0, म्हणजे R इज इक्वल टू इन्फिनिटी. ओके, तर जर ओपन सर्किट असेल तर तिथे आपण म्हणतो की रेजिस्टन्स हे इन्फिनिटी आहे. जर हा सपोज एक रेजिस्टन्स असेल व्हॅल्यू R, तर ओपन सर्किटला आपण कसं डिफाईन करतो की इथे कुठलाच रेजिस्टन्स नाही, म्हणजे ब्रेक झाले. ओके, त्यामुळे इथे R इज इक्वल टू इन्फिनिटी. जसं आपण प्रॅक्टिकल करंट सोर्सच्या केसमध्ये बघितलं आणि आयडियल करंट सोर्सच्या केसमध्ये, त्याच्यामध्ये कसं होतं, हा एक करंट सोर्स होता आणि त्याच्यामध्ये पॅरललमध्ये एक रेजिस्टन्स असतो. क्लिअर. तर हा आहे आपला प्रॅक्टिकल करंट सोर्स. परंतु आयडियल करंट सोर्समध्ये कसं असतं, हा जो रेजिस्टन्स आहे तो ओपन सर्किट सारखा बिहेव करतो, म्हणजे रेजिस्टन्स काय असतो आपला इन्फिनिटी, त्याच्यामध्ये कुठलाच रेजिस्टन्स नसतो. म्हणून तिथे मी लिहिलं होतं की R इज इक्वल टू इन्फिनिटी. करेक्ट. तर तोच कन्सेप्ट आहे ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. तर आता बघूया आपण शॉर्ट सर्किटचा कन्सेप्ट काय आहे. तर शॉर्ट सर्किट ऑर शॉर्ट इज अ अनवॉन्टेड पाथ ऑफ लो रेजिस्टन्स, म्हणजे एकदम कमी रेजिस्टन्सचा जो अनवॉन्टेड पाथ असतो त्याला आपण म्हणतो शॉर्ट सर्किट. जो आपल्याला गरज नसते त्याची सर्किटमध्ये, तो कुठल्या तरी प्रॉब्लेममुळे जनरेट झालेला असतो, किंवा आपण त्याला पर्पजली शॉर्ट सुद्धा करू शकतो काही जर इक्विपोटेन्शियल आपल्याला हवं असेल तर. वेन अ शॉर्ट सर्किट अकर्स द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट बिकम्स लो. हेच त्याने सांगितलं आहे. जर शॉर्ट सर्किट चुकून झालं तर त्या ठिकाणी रेजिस्टन्सची व्हॅल्यू खूप कमी होते, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू खूप कमी झाल्यावर काय होतं, ओम्स लॉ काय म्हणतो, I इज इक्वल टू V/R. जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू खूप कमी झाली, व्होल्टेज कॉन्स्टंट असेल, तर करंटची व्हॅल्यू खूप जास्त प्रमाणात फ्लो होते. हाच त्याने थर्ड पॉईंट सांगितला इथे. ॲज अ रिझल्ट द करंट ग्रेटर दॅन द नॉर्मल फ्लोज विच कॅन कॉज द डॅमेज टू द सर्किट कंपोनंट्स. म्हणजे त्याच्या रेटेड करंटपेक्षा जास्त करंट फ्लो होतो, कारण अचानक ती सिच्युएशन क्रिएट झालेली असते जिथे त्यामुळे रेजिस्टन्स आपला अचानक ड्रॉप होतो, आणि रेजिस्टन्स जर इन्स्टंटेनियसली ड्रॉप झाला तर करंट खूप हेवी अमाऊंटमध्ये फ्लो होतो, आणि जर रेटेड अमाऊंटपेक्षा जर जास्त करंट फ्लो झाला तर तो आपल्या इक्विपमेंटला डॅमेज सुद्धा करू शकतो. तर हा आहे आपला शॉर्ट सर्किटचा कन्सेप्ट. शॉर्ट सर्किटमध्ये युजली आपण R इज इक्वल टू 0 कन्सिडर करतो आयडियल केसमध्ये, कारण लो रेजिस्टन्स, लो सगळ्यात कमी म्हणजे 0 रेजिस्टन्स असतो. ओके, सो शॉर्ट सर्किट जर कुठे कन्सिडर केला तर आपण तिथे रेजिस्टन्सला 0 कन्सिडर करतो. ओके, तर पाहूया पुढे. तर नेटवर्क सॉल्व्ह करण्याच्या, म्हणजे कोणत्याही एलिमेंटच्या अक्रॉस व्होल्टेज किंवा करंट फाइंड आउट करण्याच्या बऱ्याच मेथड आहेत, पण त्याच्यात सगळ्यात इझिएस्ट आणि एफिशियंट मेथड आहे ती म्हणजे नोडल एनालिसिस. तर पाहूया नोडल एनालिसिस काय आहे ते. नोडल एनालिसिस इज यूज फॉर डिटरमाइनिंग द ब्रांच करंट इन अ सर्किट. म्हणजे आपण मगाशी बघितलं ब्रांचेस काय असतात, तर त्याच्यामधून जर करंट किती फ्लो होतं प्रत्येक ब्रांचमधून ते काढण्याची ही सगळ्यात इझिएस्ट मेथड आहे, आणि कमी टाइमामध्ये तुमचं आन्सर क्रिएट होतं.
तुम्हाला आन्सर मिळतं त्याचं इझिली. नोडल ॲनालिसिस इसेन्शियली एम्स ॲट चूजिंग अ रेफरन्स नोड इन द नेटवर्क अँड देन फाइंडिंग द अननोन व्होल्टेज ॲट द इंडिपेंडन्स नोड विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स नोड. म्हणजे काय सांगितलं त्याने, आपण एक रेफरन्स नोड कन्सिडर करतो. इथे आता यांनी कन्सिडर केलं आहे डी, ज्याला आपण जनरली ग्राउंड पोटेन्शियलवर अज्युम करतो. ओके, तर ह्या पोटेन्शियलच्या रिस्पेक्टमध्ये या नोड बी वर, म्हणजे जिथे आपल्याला व्होल्टेज माहीत नाहीये, तिकडे आपण व्होल्टेज सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करतो आणि त्यानंतर आपण ओम्स लॉने त्याच्यामधून करंट फाइंड आउट करतो. तर याचं एक्झाम्पल आपण इथेच पाहूया. जर करंट आपल्याला I1, I2 आणि करंट I3 ह्या 3 ब्रांचेसचे आपल्याला करंट फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आपल्याला E1 ची व्हॅल्यू माहिती आहे, E2 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि ह्या पर्टिक्युलरली पॉईंट बी वर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपल्याला व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ठीक आहे, तर आता करंट कसा काढणार आपण, I1 इज इक्वल टू E1 मायनस VB, म्हणजे या बी नोडवरचा किती व्होल्टेज येतो डिवायडेड बाय रेजिस्टन्स R1. ठीक आहे, सिमिलरली आपण I2 ची व्हॅल्यू कशी काढणार, I2 ची डिरेक्शन बघायची, कुठून कुठे करंट फ्लो होतं. त्याने करंट डिरेक्शन दिली आहे E2 पासून ते B पर्यंत. ठीक आहे, म्हणून आपण जो हायर पोटेन्शियल आहे तो आपण कन्सिडर करतो आणि त्यानंतर आपण त्याच्यातून मायनस करूया दुसरा नोड VB डिवायडेड बाय R3. अशी व्हॅल्यू येईल आपली तिसरी. आणि I3 ची व्हॅल्यू येईल हायेस्ट पोटेन्शियल म्हणजे कुठला आहे आपला VB, आणि कारण आपण डी वाला आहे रेफरन्स तो ग्राउंड पकडला, त्यामुळे आपण त्याला 0 कन्सिडर करू शकतो. सो VB मायनस 0 लिहूया आणि डिवायडेड बाय रेजिस्टन्स R2. ठीक आहे, तर या आपल्याला डायरेक्टली 3 करंटची व्हॅल्यू मिळू शकेल जर फक्त आपण हा VB एकाच नोड व्होल्टेजची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर पुढे आहे आपलं थेवेनिन्स थिअरम. हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन जनरेट होतात की तुमचं इक्विव्हॅलंट थेवेनिन नेटवर्क काढून दाखवा. जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नेटवर्क दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुमचं इक्विव्हॅलंट थेवेनिन सर्किट डायग्राम त्याची काढून द्या, हे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. तर थेवेनिन थिअरम काय आहे ते बघूया. द एंटायर सर्किट बिहाइंड द टर्मिनल्स A and B कॅन बी रिप्लेस बाय अ सिंगल सोर्स ऑफ EMF इन सिरीज विथ द सिंगल रेजिस्टन्स RTH. तर ह्याने काय सांगितलं, लेफ्टला आपल्याला हे जी फर्स्ट डायग्राम आहे त्याच्यामध्ये एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे, म्हणजे काही असू शकतं, खूप जास्त कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे. तर त्याला आपण एका सिंगल व्होल्टेज सोर्स आणि सिंगल रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि हे फक्त RTH आणि ह्याचं लोड रेजिस्टन्स आहे तो फक्त कनेक्ट करून आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. म्हणजे सपोज आपल्याला या RL लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला करंट किंवा व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर एवढं नेटवर्क सॉल्व करताना जर आपण थेवेनिन मेथडने फाइंड आउट केलं त्याचा आन्सर तर ते खूप इझिली आणि इफेक्टिव्हली त्याचा आन्सर आपल्याला मिळतं. तर या थेवेनिन थिअरमच्या काही स्टेप्स आहेत, तर त्या स्टेप्समध्ये आपल्याला काय करायला लागतं, सुरुवातीला जे टर्मिनल दिले म्हणजे जिथून आपल्याला थेवेनिन नेटवर्क ड्रॉ करायचं आहे, सपोज आपल्याला थेवेनिन नेटवर्क ड्रॉ करायचं इथून म्हणजे पॉईंट A आणि पॉईंट B, टर्मिनल A आणि B मधून. तर इथे जर सपोज आपला लोड रेजिस्टन्स कनेक्टेड असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रिमूव्ह करायला लागतो. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे त्याची रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स, रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स RL. या केसमध्ये इथे RL कन्सिडर केलाय, तर आपल्या सुरुवातीला RL रिमूव्ह करायला लागतो, देन आपल्याला फाइंड आउट करायला लागतो थेवेनिन व्होल्टेज, देन फाइंड द थेवेनिन व्होल्टेज, तो ETH किंवा VTH त्याला म्हणतो, ETH और VTH. ओके, थेवेनिन, TH इज फॉर थेवेनिन. तर त्याची स्टेप 3 आहे, थेवेनिन व्होल्टेज काढल्यानंतर आपल्याला काढायला लागतो थेवेनिन रेजिस्टन्स. थेवेनिन रेजिस्टन्स ही स्टेप नंबर 3 आहे, फाइंड RTH म्हणजे थेवेनिन रेजिस्टन्स. तर थेवेनिन रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला 2 स्टेप सुरुवातीला करायला लागतात. एक म्हणजे जे सर्किटमध्ये ऑलरेडी जे एक इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे तर त्या व्होल्टेज सोर्सला आपल्याला शॉर्ट सर्किट करायला लागतं, व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करायला लागतं. आणि जर सर्किटमध्ये जर करंट सोर्स असेल तर करंट सोर्स आपल्याला ओपन सर्किट करायला लागतो, ओपन सर्किट म्हणजे फाइंड RTH. तर RTH काढताना आपण जे काही इंडिपेंडंट सोर्सेस आहेत ते सगळे आपण रिमूव्ह करतो. जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण शॉर्ट सर्किटने रिप्लेस करतो, जर करंट सोर्स असेल तर आपण त्याला
ओपन सर्किटने रिप्लेस करतो आणि सर्किटमध्ये आपल्या फक्त रेझिस्टन्स ठेवतो आणि त्यामुळे ह्या टर्मिनल ए आणि बी पासून जर आपण बघितलं तर किती रेझिस्टन्स आपल्याला इक्विव्हॅलंट दिसेल तो आपण इथे फाइंड आउट करतो आणि ती आपली व्हॅल्यू असते RTH. देन स्टेप 2 मधून आपल्याला ETH किंवा VTH मिळतो अँड देन स्टेप 3 मधून आपल्याला RTH मिळतो आणि हे दोन VTH आणि RTH आपण जेव्हा सिरीजमध्ये कनेक्ट करतो तर तेव्हा टर्मिनल ए आणि बी च्या अक्रॉसच कनेक्ट करायचे अँड देन आपण लोड रेझिस्टन्स परत सर्किटमध्ये अटॅच करतो जो आधी इनिशियली फर्स्ट स्टेपमध्ये आपण रिमूव्ह केलेला असतो फाइंड आउट करण्यासाठी VTH आणि RTH. तर मग आपल्याला फायनल थेवेनिनचं सर्किट मिळतं ETH इन सिरीज विथ द RTH अँड RL. तर आता आपण पाहूया थेवेनिन नेटवर्कचं एक एक्झाम्पल. तर इथे टर्मिनल ए अँड बी च्या अक्रॉस एक लोड रेझिस्टन्स कनेक्टेड आहे आणि त्याच्या मागे ए अँड बीच्या मागे एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे. तर आता आपण ह्या सर्किटला थेवेनिन नेटवर्कमध्ये आपण कन्सिडर करूया जिथे आपल्याला मिळेल ETH आणि RTH. ओके, तर ETH फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सुरुवातीला आपण लोड रेझिस्टन्स रिमूव्ह केला. ओके, त्यानंतर आपण ह्या टर्मिनल पासून इथपर्यंत आतमध्ये आपल्याला किती व्होल्टेज मिळेल म्हणजे टर्मिनल ए आणि बी च्या अक्रॉस आपल्याला किती व्होल्टेज मिळेल हे आपण फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर आता ए आणि बी च्या अक्रॉस काहीच लोड कनेक्टेड नाहीये, ओपन सर्किट आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की करंट त्याच्यातून काही फ्लो होणार नाही म्हणजे ही जी रेझिस्टन्स R2 आहे तिथे आपला करंट काय होणार, काहीच फ्लो होणार नाही कारण ओपन सर्किट आहे. बरोबर, तर त्यामुळे जो V मधून जो करंट येईल तो फक्त एवढ्याच ब्रांचमध्ये आपला एवढ्याच एका लूपमध्ये किंवा एवढ्याच एका आपण मेशमध्ये फ्लो होणार. ठीक आहे, तर त्यामुळे आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल प्रमाणे बाय व्होल्टेज डिव्हिजन रूल आपण फाइंड आउट केला ETH अक्रॉस टर्मिनल ए आणि बी. जर करंट इथून काहीच फ्लो होत नाही तर आपल्याला जो रेझिस्टन्स 3 च्या अक्रॉस जो व्होल्टेज मिळेल तोच आपल्याला टर्मिनल ए आणि बी च्या अक्रॉस मिळेल. ओके, तर त्यामुळे व्होल्टेज डिव्हिजन रूलने इथे त्यांनी फाइंड आउट केला ETH ची व्हॅल्यू V मल्टिप्लाय बाय R3 म्हणजे ज्याच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे डिवायडेड बाय उरलेल्या सगळ्या रेझिस्टन्सचं, उरलेला नाही सर्किटमधल्या सगळ्याच रेझिस्टन्सचं आपल्याला ऍडिशन करायला लागतं. देन आहे थेवेनिन रेझिस्टन्स. तर थेवेनिन रेझिस्टन्ससाठी काय करायला लागतं, मी सांगितलं होतं की जो आपला सर्किट आहे त्याच्यामधून आपल्याला इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्सेस जे आहेत ते आपल्याला शॉर्ट सर्किट करायला लागतात आणि जर करंट सोर्स असेल तर आपल्याला ओपन करायला लागतो. तर इथे आपल्या सर्किटमध्ये व्होल्टेज सोर्स आहे तर आपण त्याला शॉर्ट सर्किट करूया. हा व्होल्टेज सोर्स आहे त्याला आपण शॉर्ट सर्किट केलं. ओके, हा व्होल्टेज सोर्स आहे पण त्याला आपण शॉर्ट सर्किटमध्ये कन्वर्ट केलं. हा रेझिस्टन्स आपण ॲज इट इज कनेक्ट केला, R3 सुद्धा घेतला आणि रेझिस्टन्स R2 सुद्धा कनेक्ट केला. ह्याच्यामधून करंट काहीच फ्लो होणार नाहीये कुठल्याही नेटवर्क म्हणून कारण आपला व्होल्टेज सोर्स आहे तो सुद्धा आपण शॉर्ट सर्किट करून टाकलाय. तर आपल्याला फक्त हा रेझिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की इथून आपल्याला रेझिस्टन्स किती दिसेल. तर इथे आहे रेझिस्टन्स R1, रेझिस्टन्स R3 आणि रेझिस्टन्स R2. तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सॉल्व्ह करताना आपण नेहमी अपोजिट डिरेक्शन जिथून रिक्वायर्ड R इक्विव्हॅलंट काढायचं त्याच्या अपोजिट डिरेक्शन पासून आपण सॉल्व्ह करत येतो. ओके, तर आपण ह्याच्या R इक्विव्हॅलंटच्या अपोजिट डिरेक्शन पासून सॉल्व्ह करत येऊया. तर आपण इथे बघू शकतो की हा A आणि हा पॉइंट B आहे. ओके, तर रेझिस्टन्समध्ये A आणि B च्या अक्रॉस R3 आणि R1 हे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की रेझिस्टन्स R1 आणि R3 हे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. त्यामुळे R1 इज पॅरलल विथ R3. ओके, आणि R1 आणि R3 पॅरलल मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल R1 R3 डिवायडेड बाय R1 प्लस R3 आणि हे दोन्ही रेझिस्टन्स सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक फायनल रेझिस्टन्स इथे मिळेल इन सिरीज विथ द रेझिस्टन्स R2. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल ह्या रेझिस्टन्सला. हे दोन रेझिस्टन्स आपण पॅरललमध्ये सॉल्व्ह केल्यानंतर आणि त्याच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स मिळेल R2. त्यामुळे जर आपला R इक्विव्हॅलंटची रेझिस्टन्स काढली किंवा R थेवेनिनची व्हॅल्यू काढली तर ही आपल्याला इथे मिळेल R2 प्लस R1 R3 अपॉन R1 प्लस R3. ओके, तर हे थेवेनिन रेझिस्टन्स RTH आणि थेवेनिन व्होल्टेज ETH हे आपण सिरीजमध्ये लावले अँड देन आपण परत जो लोड रेझिस्टन्स आहे तो आपण परत ए आणि बी टर्मिनलच्या अक्रॉस आपण परत जॉईन केला. तर आता या सर्किटमधून किंवा जर मला डायरेक्टली RL मधून जर करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण डायरेक्टली ओम्स लॉने फाइंड आउट करू शकतो ETH डिवायडेड बाय कनेक्टेड ऑल रेझिस्टन्सेस म्हणजे RTH अपॉन RL ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. किंवा जर डायरेक्टली मला व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर तो सुद्धा मी काढू शकतो की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस RL इज इक्वल टू VTH मल्टिप्लाय बाय RL डिवायडेड बाय RTH प्लस
RL हे व्होल्टेज डिव्हिजन रूलने आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. ओके, त्यामुळे लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट किंवा व्होल्टेज काही काढणं हे थेवेनिन मेथडने खूप इझी होतं. तर आता पाहूया आपण नॉर्टन्स थिअरम. तर नॉर्टन्स थिअरम सुद्धा थेवेनिन सारखंच आहे, ज्याच्यामध्ये आपण लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किंवा करंट फाइंड आउट करण्यासाठी हे एक मेथड वापरतो. तर नॉर्टन्स थिअरम मध्ये काय सांगितलंय, द एंटायर सर्किट बिहाइंड द टर्मिनल्स ए अँड बी कॅन बी रिप्लेस बाय द करंट सोर्स इन पॅरलल विथ द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. थेवेनिन मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, आणि नॉर्टन्स थिअरम मध्ये आपण पाहतोय करंट सोर्स इन पॅरलल विथ द नॉर्टन्स रेझिस्टन्स. म्हणजे सेम, म्हणजे आपण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स थेवेनिन मध्ये बघितला आणि ते प्रॅक्टिकल करंट सोर्स सारखं आपण त्याला ट्रीट करतोय नॉर्टन थिअरम मध्ये. ओके, सेम आहे कन्सेप्ट. RTH फाइंड आउट करण्यासाठी आपण सेम मेथड वापरतो, व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट आणि जो करंट सोर्स आहे तो ओपन सर्किट. तर आता स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1 मध्ये नॉर्टन थिअरम मध्ये सॉल्व्ह करताना काय करतो आपण, RL रिमूव्ह करतो टर्मिनल A आणि B मधून. देन आपण थेवेनिन मध्ये काय केलं होतं, लोड रेझिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर आपण तिथे ॲज इट इज तसंच ओपन सर्किट ठेवलं होतं. परंतु नॉर्टन मध्ये आपण लोड रेझिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर तिथे आपण एका शॉर्ट सर्किटेड ब्रांचने आपण त्याला रिप्लेस करतो. हा एक महत्वाचा आहे. इथे आपण शॉर्ट सर्किट ब्रांचने आपण त्याला रिप्लेस करतो, ओपन ठेवायचा नाहीये, कारण आपल्याला करंट फ्लो करायचा आहे. बरोबर, हे करंट सोर्सशी आपण नॉर्टन मध्ये आपण करंट सोर्सशी डील करतो आणि व्होल्टेज सोर्सशी आपण थेवेनिन मध्ये डील करतो. त्यामुळे आपल्याला इथे शॉर्ट सर्किट करायचं आहे टर्मिनल A आणि B च्या अक्रॉस. ओके, टर्मिनल A आणि B च्या अक्रॉस शॉर्ट सर्किट केल्यानंतर आपण याच्यातून IN ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तिथे आपण ओपन सर्किट करून VTH ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. शॉर्ट सर्किट केल्यावर आपण नॉर्टन मध्ये IN, जो म्हणजे या शॉर्ट सर्किटेड ब्रांच मधून किती करंट फ्लो होईल ते आपण फाइंड आउट करतो. ओके, आणि तिथे केलं होतं ओपन सर्किट टर्मिनल A आणि B च्या अक्रॉस व्होल्टेज किती येतं ते. त्यानंतर नॉर्टन रेझिस्टन्स म्हणजे जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आहे त्याची मेथड दोन्हीमध्ये सेमच आहे. व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट, करंट सोर्स असेल तर त्याला आपण करतो ओपन. अँड देन RN आणि IN ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर दोन्ही आपण पॅरलल मध्ये कनेक्ट करतो आणि RL च्या अक्रॉस आपण फाइंड आउट करतो की करंट किंवा व्होल्टेज किती येईल ते. ओके, तर आपण पाहूया आता पुढे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम. तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम नावातूनच कळेल काय आहे की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते या थिअरम मध्ये. तर पाहूया त्याचे डेफिनेशन. द मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सोर्स टू अ लोड when the load resistance is made equal to the internal resistance of the source. इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे तेच जो आपण थेवेनिन किंवा जो नॉर्टन इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढतो तोच आपला असतो इंटरनल रेझिस्टन्स. कारण आपण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स मध्ये पाहिलं होतं की एक त्या करंटचा जो काही आपण रेझिस्टन्स काढतो तो त्याचा इंटरनल रेझिस्टन्स सोर्स असतो. कारण आपण प्रॅक्टिकली कुठलाही सोर्स आहे तो आपण रेझिस्टन्स शिवाय किंवा झिरो रेझिस्टन्सने आपण बनवू शकत नाही. त्यामुळे त्याचा काहीतरी एक इंटरनल रेझिस्टन्स असतो, तोच आहे आपला इथे RS किंवा सोर्स रेझिस्टन्स किंवा त्याला आपण म्हणतो इंटरनल रेझिस्टन्स. ओके, तर ते त्याने सांगितलंय की जर मॅक्झिमम पॉवर आपल्या लोडला पाठवायची असेल तर त्याच्यासाठी आपला जो सोर्स रेझिस्टन्स आहे तो आपला इक्वल टू द जेव्हा लोड रेझिस्टन्स असतो त्यावेळीच आपला लोडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते. तर आता मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कशी होते ते आपण आता इथे पाहूया. तर ईला मी इथे VTH लिहितो थेवेनिन व्होल्टेज आणि आरला मी इथे लिहितो RTH थेवेनिन रेझिस्टन्स. तर आता या सर्किटमधून करंट फ्लो होत असेल तर कसा काढू शकतो आपण, I इज इक्वल टू VTH अपॉन RTH प्लस RL. ओके, तर आता आपल्याला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर काढायची. ओके, तर पॉवर कशी आपण फाइंड आउट करतो, तर P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. ओके, किंवा P इज इक्वल टू I स्क्वेअर R किंवा P इज इक्वल टू V मल्टिप्लाय बाय I, व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन. तर आता आपण इथे हा सेकंड वाला फॉर्म्युला घेऊया, P इज इक्वल टू I स्क्वेअर R. तर P इज इक्वल टू I स्क्वेअर R इथे आपण RL घेऊया कारण आपल्याला लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस पॉवर फाइंड आउट करायची. तर I ची व्हॅल्यू आपण इथे वरती काढली आहे ती मी इथे सबस्टिट्यूट करतो, VTH अपॉन RTH प्लस RL द होल स्क्वेअर मल्टिप्लाय बाय RL. आता इथे यांनी काय दिलं होतं की द लोड रेझिस्टन्स इज मेड इक्वल टू द इंटरनल रेझिस्टन्स. म्हणजे जेव्हा RTH म्हणजे थेवेनिन रेझिस्टर आणि तुमचा लोड रेझिस्टन्स जेव्हा इक्वल असेल त्यावेळेस तुमची मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते असं त्यांनी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे.
तर आता आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये RL किंवा RTH कुठलाही एक रिप्लेस करून पाहूया. तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होण्यासाठी फॉर पी मॅक्स आपण एक रिप्लेस करूया. आता RTH प्लस RL, तर मी इथे RL रिप्लेस करतोय RTHने. तिथे आपलं बनेल 2 टाइम्स ऑफ द RTH कम्प्लीट स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय RL ला मी परत RTHने रिप्लेस केलं इज इक्वल टू RTH. ठीक आहे. तर हे सॉल्व केल्यावर मला काय मिळेल, VTH स्क्वेअर डिवायडेड बाय 4 RTHचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय RTH. ठीक आहे. देन पी मॅक्स परत काय मिळेल, सॉल्व केल्यानंतर फायनली VTH स्क्वेअर डिवायडेड बाय हा RTH आणि हा RTHचा स्क्वेअर कट झाला, VTH स्क्वेअर डिवायडेड बाय 4 RTH. तर हा आहे आपला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होण्याचा फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला थेवेनिन व्होल्टेज आणि थेवेनिन रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला मिळेल VTH स्क्वेअर अपॉन 4 RTH, ज्याने आपण फाइंड आउट करू शकतो की लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस माझी किती मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते. ठीक आहे. आता हे थेवेनिन व्होल्टेज आणि थेवेनिन करंटच्या बाबतीत आहे, राईट ना. जर आपल्याला नॉर्टन करंट आणि नॉर्टन रेजिस्टन्स जर माहिती असेल तर त्याला आपण कशी काढू शकतो आन्सर. पी मॅक्स इज इक्वल टू काय आहे, पी मॅक्स करंटच्या बाबतीत काय आहे, I स्क्वेअर अपॉन R. ठीक आहे. तर I स्क्वेअर R म्हणजे काय लिहू शकतो आपण, IN स्क्वेअर मल्टिप्लाय बाय RN अँड डिवायडेड बाय 4. इथे डिवायडेड बाय 4 हा कॉन्स्टंट आहे आणि हे बघा इथे पण आपण असंही लिहू शकतो 1/4 मल्टिप्लाय बाय VTH स्क्वेअर डिवायडेड बाय RTH. म्हणजे ह्याला आपण V बाय R च्या टर्म्समध्ये लिहिलं इथे आणि इथे I स्क्वेअर R च्या टर्म्समध्ये लिहिलं नॉर्टनचे. हा आहे फॉर नॉर्टन. म्हणजे जर तुम्हाला नॉर्टन सर्किट दिलं, नॉर्टन रेजिस्टन्स आणि नॉर्टन करंट, तर त्यानेही तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने डायरेक्टली फाइंड आउट करू शकता आन्सर. ओके. तर आता आपण पाहूया सुपरपोजिशन थिअरम काय आहे ते. तर सुपरपोजिशन थिअरम म्हणतं इट इज अ जनरल प्रिन्सिपल दॅट अलाउज अस टू डिटरमाइन द इफेक्ट ऑफ सेव्हरल एनर्जी सोर्सेस, व्होल्टेज अँड करंट सोर्सेस ॲक्टिंग सायमल्टेनियसली in a circuit by considering the effect of each source acting alone and then combining these effects. म्हणजे जर सर्किटमध्ये एकापेक्षा जास्त व्होल्टेज किंवा करंट सोर्स असतील तर त्याच्यामुळे जे आपल्याला इफेक्ट मिळतो, म्हणजे जे आपल्याला एखादा करंट किंवा व्होल्टेज सोर्स मिळतो तो सेम असतो जर आपण दोन्ही व्होल्टेज सोर्स सिंगल कन्सिडर करून ते जर ॲड केले तर. एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक सांगतो. तर हे आहे एक सर्किट ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त व्होल्टेज सोर्सेस कनेक्टेड आहेत. सपोज आपण घेऊया 2 व्होल्टेज सोर्सवाले एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्याच्यामध्ये आहे एक व्होल्टेज सोर्स V1, रेजिस्टन्स R1, R2, R3 आणि रेजिस्टन्स V2. ओके. तर सपोज केस फर्स्टमध्ये जेव्हा दोन्ही व्होल्टेज सोर्स सायमल्टेनियसली ॲक्ट करतात, म्हणजे दोन्ही व्होल्टेज सोर्स प्रेझेंट आहेत सर्किटमध्ये, तर तेव्हा आपण अज्युम करूया की ह्या रेजिस्टन्स R3 मधून एक I3 नावाचा करंट फ्लो होतोय. ओके. आणि आता आपण दुसरी केस घेऊया ज्याच्यामध्ये दोन्ही व्होल्टेज सोर्स एका वेळी एकच ॲक्ट करतोय, कोणीतरी सायमल्टेनियसली दोन्ही ॲक्ट करत नाहीये. म्हणजे सपोज आपण आता सेकंड व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट कन्सिडर करूया इथे आणि फक्त जो V1 व्होल्टेज सोर्स आहे तोच आपण कन्सिडर करूया. V2 ला मी इथे शॉर्ट सर्किट दाखवलंय. ओके. बाकी रेजिस्टन्सेस ॲज इट इज कनेक्टेड आहेत आणि V1ची व्हॅल्यू सुद्धा सेम आहे. तर आता फक्त जेव्हा V1 कन्सिडर होतोय तर तेव्हा ह्याच्यातून जो करंट फ्लो होईल त्याला आपण कन्सिडर करूया I3 डॅश. ओके. इथे जो V1 व्होल्टेज सोर्स आहे ते शॉर्ट सर्किट आणि आपण फक्त V2 व्होल्टेज सोर्स आहे आपण कन्सिडर करूया. तर हा आहे V2 व्होल्टेज सोर्स, इथे आहे R3, ती आहे R1, R2. ओके. आणि ह्याच्यातून जो करंट फ्लो होईल आता V2 व्होल्टेज सोर्समुळे त्याला आपण कन्सिडर करूया I3 डबल डॅश. ओके. तर आता जर मी हे दोन्ही इफेक्ट म्हणजे R3 मधून जो करंट होणार आहे फर्स्ट केसमध्ये म्हणजे I3 डॅश आणि I3 डबल डॅश, या जर मी दोघांना सुपर इम्पोज केलं, सुपर इम्पोज म्हणजे दोघांची जर मी व्हॅल्यू ॲड केली तर I3 आणि I3 डबल डॅश हे जर मी दोन्ही ॲड केले तर ते इक्वल असतील I3चे एवढे. I3 म्हणजे जेव्हा दोन्ही व्होल्टेज सोर्स एकसाथ ॲक्ट करतात तेव्हा. ओके. तर ह्यालाच आपण म्हणतो सुपरपोजिशन प्रिन्सिपल. म्हणजे जेव्हा एकपेक्षा जास्त सोर्सेस सर्किटमध्ये असतील
तर त्याला आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा त्याचा रिस्पॉन्स काढून जर ते आपण ॲड केलं तर ते तेवढंच मिळेल जेवढं दोन्ही एकत्र सायमल्टेनियसली बिहेव करतील, जेव्हा वर्क करतील तेव्हा जो आपल्याला रिस्पॉन्स मिळेल त्याच्या इक्वल असेल ते. तर पुढे आपण पाहूया सोर्स कन्व्हर्जन. पण सोर्स कन्व्हर्जन पाहायच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला यातलं कोणतंही टॉपिक जर कळत नसेल तर पुन्हा एकदा रिवाइंड करून ती व्हिडिओ बघा, किंवा जर हे टॉपिक तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील, तुम्हाला येत असतील, तर स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता 1.25 किंवा 1.5 टाइम्सवर. पण कुठलाही पार्ट स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत बघा, कारण काही काही पॉईंट्स असतात जे आपण कधी कधी विसरून जातो, तर ते हे व्हिडिओ बघून तुमच्या परत एकदा लक्षात येऊ शकतील. ओके. आणि जर कोणता टॉपिक कळला नसेल तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा, आपण त्याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून अपलोड करूया. ओके. तर आता आपण पाहूया सोर्स कन्व्हर्जन काय आहे ते. तर सोर्स कन्व्हर्जन आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्सला कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये. तर हे का करतो आपण? टू सिम्प्लिफाय द नेटवर्क. ओके. जर एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल आणि ते आपल्याकडून त्या एका पर्टिक्युलर ज्या फॉर्ममध्ये दिलं असेल त्याच्यातून सॉल्व्ह होत नसेल, तर तेव्हा आपण सोर्स कन्व्हर्जन ट्राय करून ते एका इझिएस्ट फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे टू सिम्प्लिफाय द नेटवर्क, त्याच्यासाठी आपण करतो सोर्स कन्व्हर्जन. तर सोर्स कन्व्हर्जनमध्ये काय होतं, एक तर व्होल्टेज सोर्स असेल त्याला आपण करंट सोर्समध्ये कन्वर्ट करतो, किंवा जर करंट सोर्स असेल त्याला आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करतो, वाईस वर्सा. ओके. आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर एक व्होल्टेज सोर्स आहे आणि ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, सपोज हा 10 वोल्ट व्होल्टेज सोर्स आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 ohms. ओके. आणि हे पुढे काहीतरी एक नेटवर्क आहे, पुढे एक नेटवर्क असेल. ओके. तर आपण फक्त एवढाच, फक्त जो व्होल्टेज सोर्स आहे त्यालाच आपण करंट सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. तर करंट सोर्सची व्हॅल्यू काय येईल? आय काय असतो आपला? V/R. ओके. तर ह्याच्यामध्ये इथे आपल्याला व्होल्टेज सोर्सचा V आहे आणि रेजिस्टन्स सुद्धा आहे, तर इथे जो करंट येईल तो येईल V/R, म्हणजे 10/2, जे ह्याची व्हॅल्यू येईल आपली 5 एम्पियर. आणि जो रेजिस्टन्स आहे तो आपण ॲज इट इज कनेक्ट करतो, परंतु जर करंट सोर्स असेल तर तेव्हा आपण त्याला पॅरलमध्ये कनेक्ट करतो, आणि जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो. त्यामुळे जो रेजिस्टन्स आहे तो ॲज इट इज राहतो, फक्त त्याची पोझिशन चेंज होते. सिमिलरली जर आपल्याला 5 एम्पियर आणि 2 ohms जर हे आपल्याला असे कनेक्टेड दिले असतील तर त्याला आपण ह्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्समध्ये रिव्हर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. परंतु एक नोट आहे याच्यामध्ये की जर व्होल्टेज सोर्सच्या पॅरललमध्ये आपल्याला जर रेजिस्टन्स दिला असेल, ओके, आणि जर करंट सोर्सच्या सिरीजमध्ये जर आपल्याला एक रेजिस्टन्स दिला असेल तर त्याला आपण कन्वर्ट करू शकत नाही. का? सिंपल लॉजिक आहे, कारण जर इथे आपल्याला माहिती आहे की पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असणार, म्हणजे ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला डायरेक्टली हा V व्होल्टेज मिळणार. ओके. तर त्यामुळे ह्याला कन्वर्ट आपण करू शकत नाही. सिमिलरली हा जो करंट आहे तोच ह्याच्यातून पुढे फ्लो होतो, तर त्यामुळे ह्याच्यातून आपण कन्वर्ट करू शकत नाही. अजून एक पॉईंट आहे, आपल्याला जी करंटची जी डायरेक्शन आहे जी आपण व्होल्टेज सोर्समधून कन्वर्ट केली आहे ती खूप काळजीपूर्वक आपल्याला द्यावी लागते. आपण ह्याच्यातून अशी देऊ शकतो की 10 वोल्टमध्ये पॉझिटिव्हमधून करंट फ्लो होतो टुवर्ड्स निगेटिव्ह. ओके. त्यामुळे माझी जी करंटची डायरेक्शन आहे ती अपवर्ड्स आहे. करेक्ट. म्हणजे सपोज इथे मी जर टर्मिनल घेतले ए आणि बी, इथे पण घेतले तर टर्मिनल ए आणि बी, तर जर व्होल्टेज सोर्सचे पॉझिटिव्ह कुठे आहे, माझी ए साईडला कनेक्टेड आहे. तसंच सिमिलरली जो माझा करंटचा जो ॲरो मार्क आहे तो माझा ए डिरेक्शनला असली पाहिजे. जर इथे माझा व्होल्टेज सोर्स अपोजिट डिरेक्शनला असता, म्हणजे जर पॉझिटिव्ह जी टर्मिनल आहे ते जर माझं बी साईडला कनेक्टेड असतं तर इथे माझा जो करंट डिरेक्शन आहे तो डाऊनवर्ड्स डिरेक्शनला असता. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे. अजून एक इम्पॉर्टंट आहे की आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करताना ज्या एलिमेंटच्या अक्रॉस आपल्याला रिस्पॉन्स काढायचा आहे तो तुमचा सोर्स कन्व्हर्जनचा पार्ट नसला पाहिजे. एक्झाम्पल घेऊन सांगतो. सपोज जर आपल्याला एक नेटवर्क दिलेला आहे, ओके, सपोज हे 10 एम्पियर आहे, इथे आहे 2 ohms आणि इथे आहे 3 ohms, आणि त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं 2 ohmच्या अक्रॉसचा
करंट किती आहे, 2 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला करंट किती आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर आपली एक मेथड आहे आपली करंट डिव्हिजन रूल. ओके, त्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करू शकतो, करंट अक्रॉस 2 ओम्स इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय अपोजिट रेजिस्टन्स. ओके, करंट डिव्हिजनमध्ये आपण ज्या एलिमेंटच्या अक्रॉस फाइंड आउट करत असतो त्याच्या अपोजिट रेजिस्टन्स आपण कन्सिडर करतो न्यूमरेटरमध्ये. म्हणजे आपल्याला 2च्या अक्रॉस काढायचं तर आपण 3 कन्सिडर करतो वरती. व्होल्टेजमध्ये सेम रेजिस्टन्स कन्सिडर करतो ज्याच्या अक्रॉस आपल्याला पॅरामीटरच्या अक्रॉस जे आपल्याला रिस्पॉन्स फाइंड आउट करायचा आहे तो, आणि दोन्ही रेजिस्टन्सची ॲडिशन. ओके, तिथे आपल्याला मिळेल 2 ओमच्या अक्रॉस 6 एम्पियर. ओके, तर ह्याने आपल्याला आन्सर मिळेल. जर सपोज आपण इथे सोर्स कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केला तर आपण इथे असं सोर्स कन्व्हर्जन ट्राय केलं, म्हणजे करंट सोर्सला आहे त्याला आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, तर आपला काय येईल इथे व्होल्टेज सोर्स V इज इक्वल टू I इंटू R, म्हणजे 10 इंटू 2. ओके, म्हणजे इथे आपला 20 वोल्ट, त्यानंतर आपण सिरीजमध्ये लावलं रेजिस्टन्स, आणि त्यानंतर हा रेजिस्टन्स लावला इथे 3 ओमचा, आणि त्यानंतर मी ते करंट फाइंड आउट केला. तर करंटची व्हॅल्यू काय येईल, I इज इक्वल टू 20/3 + 2 म्हणजे किती आला 5 इज इक्वल टू 4 एम्पियर. पण हे आन्सर तर बरोबर नाही आलं, कारण 2 ओम्सच्या अक्रॉस आपला सेम करंट फ्लो होते, पण इथे आली व्हॅल्यू 4 आणि इथे आली व्हॅल्यू 6. तर असं कसं झालं, तर हेच आहे मेथड की याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स कशाच्या अक्रॉस विचारला आहे, तर 2 ओम्सच्या अक्रॉस विचारला आहे, आणि आपण इथे सोर्स कन्व्हर्जन करताना 2 ओमचा रेजिस्टन्सच आपण इथे कन्सिडर केला. तर हीच एक ट्रिक आहे ह्याच्यामध्ये, हे खूप एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की सोर्स कन्व्हर्जन करताना तुम्ही तो रेजिस्टन्स किंवा तो एलिमेंट कन्सिडर करू शकत नाही ज्याच्या अक्रॉस आपल्याला रिस्पॉन्स विचारला आहे. तर इथे आपले 2 रेजिस्टन्स आहेत करेक्ट, आणि आपल्याला विचारलं आहे 2 ओमच्या अक्रॉस. तर इथे आपण सोर्स कन्व्हर्जन करताना करू शकतो सोर्स कन्व्हर्जन, पण इथे आपण 2 ओमचा रेजिस्टन्स कन्वर्ट नाही करणार, इथे आपण 3 ओमच्या रेजिस्टन्सने कन्वर्ट करूया, आणि 2 ओमचा रेजिस्टन्स आपण ॲज इट इज इथे कनेक्ट करूया. ठीक आहे, तर आपण 10 एम्पियर आणि 3 ओम्सला जर आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला इथे मिळेल 30 वोल्ट, 10 मल्टिप्लाय बाय 3, आणि इथे आपण 3 ओमचा रेजिस्टन्स कनेक्ट केला. ओके, सोर्स कन्व्हर्जन आपण ह्या दोघांमध्येच केलं, आणि 2 ओम्सचा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्या अक्रॉस फाइंड आउट करायचा आहे तो आपण ॲज इट इज ठेवला, त्याची व्हॅल्यू आहे 2. आता इथे आयची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला काय मिळेल, I इज इक्वल टू V/R, म्हणजे किती होत, V इज 30 डिवायडेड बाय 3 + 2 5 इज इक्वल टू 6 एम्पियर. ओके, आता इथे आपला आन्सर करेक्ट आलं. तर त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की सोर्स कन्व्हर्जन करताना जो आपण रिस्पॉन्स काढायचा आहे तो कधीच सोर्स कन्व्हर्जनचा पार्ट नसेल. ओके, नसेल कळलं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा, इझिली समजेल, आणि इथे मी एक्झाम्पल पण घेतलं आहे तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर पाहूया पुढे. तर पुढे आहे व्हीटस्टोन ब्रिज. व्हीटस्टोन ब्रिज आपण काय यूज करतो, तर इट इज यूज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द अननोन रेजिस्टन्स. ओके, तर व्हीटस्टोन ब्रिजचा तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी असंच कन्स्ट्रक्शन दिसेल, ब्रिज सारखंच. त्याच्यामध्ये 4 रेजिस्टन्स कनेक्टेड असतात, आणि ह्याच्यामध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड असतं. आपण पाहिलं होतं फर्स्ट लेक्चरला गॅल्व्हॅनोमीटर का यूज करतात, तर गॅल्व्हॅनोमीटर आपण करंट फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. ओके, ह्याची व्हॅल्यू घेऊया, सपोज P हा आहे Q, हा आहे R, आणि हा आहे S. ओके, तर ह्याच्यामध्ये S माझा अननोन रेजिस्टन्स आहे, आणि मी ही जे उरलेले जे 2 टर्मिनल आहेत इथे आपण नावं देऊया, A, B, टर्मिनल C आणि टर्मिनल D. ओके, तर A आणि C च्या अक्रॉस, टर्मिनल A आणि C च्या अक्रॉस मी इथे व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये R जो आहे तो एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. ह्याच्यापैकी कुठलाही एक व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो, एक अननोन असतो, आणि उरलेले जे 2 असतात ते तुमचे फिक्स आणि नॉन रेजिस्टन्स असतात. तर आता इथे ब्रिज जेव्हा बॅलन्स असेल, ओके, तर ब्रिज बॅलन्सची कंडिशन काय आहे, ब्रिज बॅलन्सची कंडिशन आणि त्याचा मिनिंग काय आहे ते सुद्धा बघूया आपण. ब्रिज बॅलन्सिंगची कंडिशन आहे की अपोजिट रेजिस्टन्सचा जो प्रोडक्ट असतो तो तुमचा इक्वल असतो, म्हणजे P मल्टिप्लाय बाय S इज इक्वल टू Q मल्टिप्लाय बाय R. ओके, आणि आपल्याला जर S ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ती येईल QR
अपॉन पी. तर इथून तुम्हाला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पी आणि क्यूची तर व्हॅल्यू माहिती आहे बरोबर, आणि आरची व्हॅल्यू आपण ॲडजस्ट करू शकतो. ती ॲडजस्ट करताना आपल्याला त्याची व्हॅल्यूसुद्धा माहिती असेल. तर ज्या मोमेंटला तुमची आर आणि क्यू ह्याचा प्रोडक्ट पी आणि एसच्या इक्वल होईल त्यावेळेला तुम्हाला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि ज्या वेळेला आपला ब्रिज बॅलन्स होईल तेव्हा आपला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंटची व्हॅल्यू 0 दाखवेल, म्हणजे नो डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर. जेव्हा ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन असेल, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जेव्हा डिफ्लेक्शन असेल याचा अर्थ ह्या बी आणि डी या ह्याच्या थ्रू बी आणि डी या ब्रांचमधून आपला काहीतरी करंट फ्लो होत आहे. आणि ज्यावेळी माझा गॅल्व्हॅनोमीटर नो डिफ्लेक्शन दाखवेल, 0 डिफ्लेक्शन दाखवेल, तेव्हा आपण समजू शकतो की करंट 0 होतोय आणि आपला ब्रिज जो आहे तो बॅलन्स झालेला आहे. तर हे कॉम्प्लेक्स नेटवर्क जेव्हा असतं बऱ्याचदा, ते सुद्धा सिम्प्लिफाय करण्यासाठी ही एक मेथड आहे की तुम्ही रेझिस्टन्सचा प्रोडक्ट जे अपोजिट ब्रिजच्या अपोजिट जे रेझिस्टन्स आहे त्याचा प्रोडक्ट जर इक्वल असेल तर ह्याच्या ब्रांचच्या मधून कुठलाही करंट फ्लो होत नाही. आणि जर करंट फ्लो होत नाही याचा अर्थ इट इज अ ओपन सर्किट. करेक्ट. म्हणजे जर इथे कुठलाही जर सपोज एखादा रेझिस्टन्स कनेक्ट असेल या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, किंवा गॅल्व्हॅनोमीटरच्या जागी जर फक्त रेझिस्टन्स कुठला कनेक्टेड असेल आणि बाजूला हे जर ब्रिजेस असतील, ओके, हे जे 4 रेझिस्टन्स कनेक्टेड असतील आणि हे जर पी क्यू आर एस हे जर बॅलन्स ब्रिज असेल आणि आपल्याला तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं की इक्वल रेझिस्टन्स काढा इथे, ओके, तर आता ह्या रेझिस्टन्समुळे सर्किट ॲक्च्युली कॉम्प्लेक्स झालं असेल. परंतु जर पी एस इज इक्वल टू क्यू आर हे जर आपल्याला व्हॅल्यू दिल्या असतील तर आपण हा मिडलवाला जो रेझिस्टन्स आहे तो डायरेक्टली कट करू शकतो आणि तिथे आपण डायरेक्टली ओपन सर्किट कन्सिडर करू शकतो. म्हणजे हे आपलं सर्किट आता असं इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे पी आणि क्यू सिरीजमध्ये, आर आणि एस सिरीजमध्ये, आणि हे दोन्ही इक्वल टू पॅरललमध्ये असं फाइंड आउट करून आपण इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढू शकतो इझिली. तर हा आहे व्हीटस्टोन ब्रिजचा सगळ्यात मोठा फॉर्म्युला की एक तर आपण अननोन रेझिस्टन्स सुद्धा त्याने फाइंड आउट करू शकतो, किंवा जर कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल तर ही त्याची एक प्रॉपर्टी आहे बॅलन्स ब्रिजची. तर त्या बॅलन्स ब्रिजवरून आपण इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढू शकतो. ओके.